न्यूट्रिशन हे खूप गरजेचं आहे प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक आईला. पहिले 3 महिने जेव्हा असतात तेव्हा आईला ऍक्च्युली जात नाही जेवण. मग आपण तेव्हा असं सजेस्ट करतो की जे ऍसिडिक आहे ते तिने नाही खाल्लं पाहिजे, कारण का तेव्हा मुलांचं जी सुरुवातीची ग्रोथ असते ती होत असते फिटसची. सो तेव्हा ऍसिडिक किंवा ज्याने ऍसिडिटी होईल अशा गोष्टी नाही खाऊ. म्हणजे काय? आंबट गोष्टी असतील किंवा तेलकट स्पायसी गोष्टी असतील त्या नाही खायच्या, कारण का त्या खाल्ल्या की नक्कीच तिला ऍसिडिटी होणार. ऑलरेडी तिला जेवण जात नसतं, तेव्हा पहिले 3 महिने तिने नक्कीच हलकं फुलकं जेवण जेवावं. 3 महिन्याच्या नंतर तो जो प्रवास होतो तेव्हा त्या बॉडीची जी डेव्हलपमेंट असते, नर्वस सिस्टमची डेव्हलपमेंट असते, सो तेव्हा तिने चांगले म्हणजे अगदी B12 वगैरे ह्या गोष्टी असतात. म्हणजे अगदी नारळ पाणी तर सुरुवातीच्या पिरियड पासून शेवटपर्यंत प्यावं, कारण का त्यांनी बाळाची स्किन खूप छान होते असं म्हणतात. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे पालेभाज्या म्हणा, फायबरस फूड खूप खाल्लं पाहिजे, कारण का बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये बायकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप होतो. त्याच्यामुळे सजेस्ट केलं जातं की तुम्ही फायबरस फूड खा. तर फायबरस मध्ये बरंच येतात, तर सुरण आहे, अगदी भेंडी पण आहेत, की ह्या गोष्टींनी त्यांना तो त्रास होत नाही. सो अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी स्त्रियांनी खाल्ल्या पाहिजेत, कारण का आफ्टर डिलिव्हरी सुद्धा फिजिकली ती बाई वीक झालेली असते, त्यामुळे तेही पथ्य पाणी बरंच सांभाळावं लागतं. सो दोघांनाही न्यूट्रिशियस पण, बट ऍट द सेम टाइम तिच्या बॉडीला, तिच्या म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमला काय जमतंय आणि काय नाही हे एक्सपिरियन्स किंवा एक्सपेरिमेंट करूनच कळतं. पण ऑफकोर्स तेव्हा मोठ्या माणसांचा रोल खूप महत्वाचा असतो की त्या सजेस्ट करतात काय खावं आणि काय नाही.